राज्यासह देशभरात गोवंश रक्षणाचे वारे वाहत असतानाच आज अहिल्यानगरमध्ये गोमाता सन्मान अभियानांतर्गत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे आणि गोहत्या पूर्णपणे थांबवावी या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली 21,000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकपासून या अभियानाला सुरुवात झाली। यावेळी मोठ्या संख्येने गोरक्षक, गोशाळा चालक आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते। हातात फलक आणि गोवंश रक्षणाच्या घोषणा देत ही पदयात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। लोकांमध्ये गोमातेच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता। राज्यात गोहत्या बंदी लागू कायदा असतानाही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गोहत्या सुरू असल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे। केवळ कागदावर कायदा असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी कडक व्हायला हवी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आज आम्ही भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोमातेच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। तसंच त्या अनुषंगानं अहिल्यानगर मध्ये देखील तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आले आहे। त्याचं कारण असं आहे की गोमातेच्या बाबतीमध्ये तिच्या संरक्षणाकरता कुठेतरी अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे अनेक आंदोलन होतात, जन आंदोलन छेडले जातात, त्याच्याबद्दल कायदे देखील तयार झाले आहेत। याच्या बाबतीमध्ये अजून एक कुठं ही जिहादी प्रवृत्ती, जिहादी मानसिकतेचे लोक अजून थांबायला तयार नाहीत। या प्रकारे कुठेतरी ह्या लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। याच्यावर नवीन नवीन कायदे होत असताना देखील थांबत जर नसेल तर याला कुठेतरी आपल्याला आता पायबंद घालणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज कुठेतरी या गोमातेचं रक्षण करणारे अनेक लोक आहेत, मग गोशाळेच्या रूपाने असेल त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये कुठेतरी मदत शासनाच्या वतीने झाली पाहिजे। तसं आज महाराष्ट्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, तर हा देशभरामध्ये देखील कुठेतरी राष्ट्रमातेचा दर्जा हा गोमातेला मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आणि या बाबतीमध्ये जर पुढाकार घ्यायचा असेल तर आता याला कठोर शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं। या देशामध्ये सर्वात पहिला गोरक्षक म्हणून कोणाची ओळख असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते। ज्या वेळेला एखाद्या गोमातेची हत्या त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला ताबडतोब त्याचे हात बाजूला करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। आणि कुठेतरी अशा कायद्याच्या माध्यमातून हे सगळं थांबणं गरजेचं आहे। म्हणून ती मागणी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे। आणि तसं हजारो सह्यांचं निवेदन या तहसील कार्यालयामध्ये आज पोच झालेलं निवेदन दिलं गेलेलं आहे। आणि देशभरामध्ये लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येनं हे निवेदन आता पोच होत आहे।